मालाड तालुका आणि दिंडोशी तालुक्याचे बरेचसे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. या कार्यक्रमाचं जे नेतृत्व आहे हे नेतृत्व मालाड तालुका अध्यक्ष सुनील गंभीर साहेब यांनी केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की आपण गेल्या अनेक वर्षापासून ही लढाई सातत्याने सुरू आहे आणि या लढाईमध्ये आता हा अंतिम टप्पा आहे. म्हणून आमचे धम्मगुरू आज बौद्धगया म्हणजे महाबुद्ध विहार हे आपल्या ताब्यात मिळवावं यासाठी आंदोलन करत आहेत आणि यासाठी संपूर्ण भारत पेटलेला आहे. आपण ही जी लढाई आहे ही लढाई सुरुवातीची आणि शेवटची लढाई अशा पद्धतीचं आज या लढाईचं स्वरूप झालेलं आहे. निदर्शनं होत आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या सामाजिक संस्था संघटनांचे जे कार्यकर्ते आहेत ते आज मैदानात उतरलेले आहेत आणि या ठिकाणी तरी हे निर्धावलेलं शासन आहे. हे निर्धावलेलं शासन कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही आहे आणि म्हणून बौद्ध बंधू किंवा बौद्ध जनता आता गप्प बसणार नाही. वेळ पडल्यास तिथे बसलेले जे भुरटे लोक आहेत, जे ब्राह्मणी व्यवस्थेने बसवलेले लोक आहेत, त्यांच्या हाताला पकडून बाहेर काढून आम्ही त्याचा ताबा मिळवू अशा परिस्थिती आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून आज बुद्धाचा शांततेचा मार्ग आहे. कुणाला वाटत असेल की बुद्धांनी शांतता आणि करुणा सर्व दिलेलं आहे, हे जरी मान्य असेल तरी बुद्धांनी अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी वेळेप्रसंगी 2 हात करण्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. हे लक्षात असलं पाहिजे. आणि म्हणून या भारतामध्ये हा भारत कधीच महासत्ता बनला असता जर बुद्धाच्या विचाराने हा देश चालला असता. पण आज बुद्धांनाच अवतारी पुरुष मानून या शासनाने या धम्माचं जे काय अपमान करण्याचं सत्र सुरू केलेलं आहे यात या देशाचा अपमान आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपण एवढे जर या ठिकाणी उपस्थित आहात ही आमची वेदना आहे. ही संपूर्ण मानवतेची वेदना आहे. प्रत्येक माणूस मग तो कुठल्याही गटातटाचा कुठल्याही धर्माचा असो त्याला जगण्याचा सन्मार्ग देणारे तथागत बुद्ध या जगामध्ये एकमेव बुद्ध होऊन गेले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या देशामध्ये 2 पर्याय आपल्याला आहेत. एक तर युद्ध करा किंवा मग बुद्धांचा स्वीकार करा. पण आमच्या लोकांना अजूनही कळत नाही. आमची लोक आज मरतायत. कुठे कुठे जाऊन कुठल्या जत्रा यात्रामध्ये जाऊन मरतायत आणि देवाच्या नावावरती ते समाधानी आहेत. आम्हाला असं तथागत गौतम बुद्धांनी जगण्याचा मार्ग दिलेला आहे. अंधश्रद्धा फेकून देऊन समर्थपणे जीवन जगायचं असेल तर तथागतांचा सन्मार्ग फार या भारताला उपयुक्त ठरणार हे सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून ही लढाई जिथून तथागत गौतम बुद्धाने ज्ञान प्राप्ती केली ते आमचं तीर्थस्थान नाही आहे, ते आमचं काय आहे ज्ञानस्थान आहे जिथून आम्हाला ज्ञान मिळालेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये ज्या स्थळावरून ज्ञान पसरवलं गेलेलं आहे तथागतांनी त्याच्यानंतर सम्राट अशोकाने विविध बौद्ध धर्माचे जे अभ्यासक आहेत त्यांनी हे ज्ञान संपूर्ण जगभर पसरवलेलं आहे. याचं कारण आहे की ते ज्ञानस्थळ आपलं आहे आणि त्या ज्ञानस्थळाला वाचवण्यासाठी आमचे सगळे प्रयत्न आहे. माणसांच्या विरुद्ध हा सत्याग्रह नाही. माणसांच्या विरुद्ध आपण निदर्शनं करत नाही. हे विचारांचं एक आंदोलन आहे. तिथे जर विचार असले असते तथागत बुद्धांच्या मार्गाने चालणारी माणसं कुठल्याही धर्माची असली तर ती असली असती तर कुणाचा विरोध नसला असता. तुम्ही तथागत गौतम बुद्धांना जर तुमचे मानत असाल तर तुमच्या घराघरामध्ये तथागतांचा बुद्ध का नाही किंवा तथागतांची प्रतिमा का नाही हा प्रश्न आहे. त्यांचे विचार तुम्ही अंमलात का आणत नाही. फक्त तथागतांना किंवा गौतम बुद्धांना 9वा अवतार घेऊन त्यांना एक आध्यात्मिक आणि एक वेगळ्या प्रकारचं आपण त्यांचं त्या पद्धतीने अपमान करतो आहोत हे आम्ही खपवून घेणार नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी मी पत्रकार चंद्रशेखर जाधव आपल्याला आणि इतर सर्वांना येतायत जातात त्यांना मी सांगू इच्छितो की ही जी लढाई आहे ही लढाई पूर्णत्वात नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि कुठल्याही पद्धतीने आम्हाला जे बुद्धगया आहे आमचं जे महाबोधी विहार आहे हे आम्ही आमच्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी तुम्हाला आवाहन करतो. या ठिकाणी मी जास्त बोलत नाहीये. भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा. धन्यवाद.